भारताचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या अनुषंगाने श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि डोंबिवलीमधील तमाम सामाजिक संस्था असतील, सामाजिक क्षेत्रातील सर्व नागरिक असतील, मंडळ असतील यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात या डोंबिवली क्षेत्रातल्या शाळा असतील, कॉलेज असतील, इथल्याही विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे। कारण आपला हा देशाचा मान, स्वाभिमान, अभिमान आपला देशाचा आहे, आपला तिरंगा झेंडा आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आपण साजरा चांगल्या प्रकारे केला पाहिजे। आणि डोंबिवलीकरांची ख्याती तुम्हाला माहीत आहे की आपण हा विश्वविक्रम करतो आहे। आपल्या या सर्व शाळेतील विद्यार्थी असेल, कॉलेजचे विद्यार्थी असेल, 15,000च्या आसपास आणि नागरिक 10 ते 15,000च्या आसपास असा मोठा जनसमुदाय आपल्याला या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत। राष्ट्रप्रेम आपलं तिथे दाखवणार आहेत, कारण आपला तिरंग्याची शान आहे आणि या अनुषंगाने आपल्याला डोंबिवलीमध्ये विश्वविक्रम असं कुठेही तिरंगा रॅली झाली नसे अशा प्रकारे आपला विश्वविक्रम करायचा आहे। 2100 मीटर लांबीचा आणि 5 फूट रुंद असा हा तिरंगा झेंडा आणि 34,000च्या स्क्वेअर फुटाच्या वरती असलेला हा आपण झेंडा सर्व नागरिक आणि कॉलेजचे विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, हे खांद्यावर घेऊन आपण सर्वजण रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि न भूतो न भविष्याचा हा कार्यक्रम होणार आहे। मोठ्या प्रमाणात याच्यात सर्वपक्षीय नेते, तुमचे मान्यवर, काही कलाकार असतील, मंत्री महोदय असतील आणि मान्यवर असतील, याच्या मोठ्या प्रमाणात ते कार्यक्रमाला येणारे त्यांच्या संपूर्ण माहिती आम्हाला आज येणार। जे जसे कोण येणार त्याची माहिती तुम्हाला आम्ही नक्कीच देऊ, पण मोठ्या प्रमाणात याच्यात सर्वजण सहभागी होणार आहेत। आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे गरडा सर्कल इथून सकाळी 7:30 वाजता चालू होणार आहे। गरडा सर्कलवरून तिथनं मग आपण येणार लोकमान्य टिळकांचे पुतळ्याचे येतो, तिथून आपण 4 रस्त्यावरून आपण एक टंडन रोडला टिपटॉप दुकान आहे, तिथनं लेफ्ट टर्न म्हणून टंडन मार्गे आपण दत्तनगर चौकामध्ये जाणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात याच्यात सर्व डोंबिवलीकर सहभागी होणार आहेत। कारण तुम्ही बघितलं असेल 135 ते 40च्या आसपास डोंबिवलीतल्या संस्थेने भाग घेतलेले आहेत, त्याचबरोबर मंडळांनी भाग घेतले आहेत, त्याच्यात राखीव दल असेल, पोलीस असतील, या सर्व मान्यवरांनी याच्यात भाग घेणार आहेत। कारण सर्वांचे आम्हाला पत्र आलेले आहेत, कोणी फोनवर आम्हाला माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारे हा तिरंगा रॅलीचा मोठ्या प्रमाणात जयघोष होणार आहे आणि राष्ट्रप्रेम होणार आहे। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेले 4 वर्ष हर घर तिरंगा घर घर तिरंगा या संकल्पनेतून यावर्षी डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठी एक तिरंगा रॅली आपण आयोजन केलेली आहे। ह्याचं नाव विश्वविक्रम होणार आहे। तर हे विश्वविक्रम हे करण्यासाठी आज डोंबिवलीतले तमाम संस्था, शाळा आणि सांस्कृतिक संस्था सर्व मिळून हा विक्रम करतो आहे। तर डोंबिवलीतले तमाम नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये हजर होणार आहेत। तर ह्याचं सर्वांनी साक्षीदार व्हावं आणि या रॅलीच्या माध्यमातून प्रेम निर्माण व्हावं ह्याच्या मागची ही एकच आमची कल्पना आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग व्हावे अशी विनंती। डोंबिवली सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि नवीन नवीन जे काही समाजाला गोष्टी आहेत या डोंबिवलीकरांकडून दिल्या जातात। त्याच्यामध्ये नववर्ष स्वागत यात्रा आली, माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी इथे आले, तो एक विषय आला, राष्ट्रगीताची शताब्दी झाली, 3,500 विद्यार्थी जवळजवळ 35 शाळांचे एकत्र येऊन त्यांनी म्हटलेलं राष्ट्रगीत, त्याच्यासारखे अनेक उपक्रम ह्या डोंबिवलीमध्ये घडले आणि एक वेगळा पण डोंबिवलीकरांनी समाजाला दाखवून दिला। आणि तसाच एक संधी आम्हाला 15 ऑगस्टला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतनं साकार झालेला आणि त्याला अनुसरून जे शहरांमध्ये होतं तसंच आमच्या मतदारसंघाचे जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यातनं एक आगळा वेगळा हा राष्ट्रीय उत्सव हा एक इथे संपन्न होणार आहे आणि त्याची व्याप्ती किती मोठी असावी, त्याचं व्यवस्थापन कसं असावं, हा कोणा एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा किंवा एका संस्थेचा कार्यक्रम नाही, तर समस्त डोंबिवलीकरांचा कार्यक्रम असल्यामुळे हे आयोजक समिती एक गावाची स्थापन केली, ज्याच्यामध्ये कुणाचाही नामोल्लेख न करता संपूर्ण गावकीचा उत्सव म्हणून आम्ही सगळे करतो आहे।
अनेक शाळा, अनेक सामाजिक संस्था, विद्यार्थी म्हणून कमान 15 ते 20,000 लोकांचा सहभाग असलेला आणि 35,000 स्क्वेअर फूटचा राष्ट्रध्वज हा एक वेगळंपण उद्या आपण शहरामध्ये इथे करणार आहोत आणि संपूर्ण समाजाला एक वेगळंपण आणि भारताची विविधता या माध्यमातून दाखवणार आहोत. आणि हे नुसतंच दाखवणार नाही तर जी उद्याची जनता आहे, युवा मुलं आहेत, ह्या युवा मुलांना आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतो आहे. आणि का तर उद्याची ती चांगली आपली पिढी आहे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम तर आहेच, तर ते राष्ट्रप्रेम वृद्धिंगत व्हायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये एक आठवण राहिली पाहिजे आणि जी काळाची गरज आहे, तर अशा पद्धतीने त्यांच्या सहभागासाठी एक चांगला उत्सव आपण साजरा करणार आहोत. आणि जे जे काही डोंबिवलीमध्ये नवीन असतं ते चांगल्या प्रकारचं यशस्वी होतं असे आत्तापर्यंत डोंबिवलीने जे प्रूव्ह केलेलं आहे, तर त्याचाच एक प्रकार निश्चित होईल. आणि संकल्पनेतनं जे डॉक्टरांच्या संकल्पनेतनं अभिप्रेत असलेलं त्यांना साक्षात्कार करून द्यायची जबाबदारी ही संपूर्ण डोंबिवलीकरांची आहे आणि ती निश्चितच पार पडेल. त्यासाठी आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी व नागरिकांनी इथे यावं अशी मी विनंती आयोजकांच्या वतीने करतो. कल्याणकर, आपल्या सगळ्यांचं आवडतं नारायणी इव्हेंट्स आपल्या कल्याणमध्ये पुन्हा एकदा घेऊन येत आहे शॉपिंग एक्झिबिशन, खास रक्षाबंधनसाठी. जिथे असतील 100पेक्षा जास्त स्टॉल्स आणि लोकेशन असेल त्रिवेणी बँक्वेटमधल्या 3rd फ्लोअरवरच्या मूनस्टोन ह्या बँक्वेट हॉलमध्ये. या एक्झिबिशनचा शॉपिंगचा उत्साह द्विगुणित करण्याचं काम करणार आहे इथला सुंदर ॲम्बियन्स. कपडे, ज्वेलरी, आर्ट, होम डेकॉर अशा A to Z प्रकारच्या वस्तू तुम्हाला एक्झिबिशनमध्ये खरेदी करता येतील. या एक्झिबिशनमध्ये असतील अगदी ठाणा मुंबईपासून आलेले 100पेक्षा जास्त ब्रँड्सचे स्टॉल्स. नारायणी इव्हेंट्सनी ऑर्गनाईज केलेल्या लास्ट एक्झिबिशनला 25,000पेक्षा जास्त व्हिजिटर्स आले होते. तर मग कल्याणकरांनो, नारायणी इव्हेंट्सने दिलेल्या या संधीचा फायदा घ्या. मनासारख्या शॉपिंगचा आनंद घेण्यासाठी एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा. 3rd फ्लोअर, मूनस्टोन बँक्वेट हॉल, त्रिवेणी गार्डन, रौनक सिटीच्या जवळ, कल्याण वेस्ट येथे. आणि यंदाच्या रक्षाबंधनाला घ्या काहीतरी खास. हॅपी शॉपिंग.